तर युवक शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये, बांधांवर किंवा आपल्या परिसरातील बागेमध्ये किंवा घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये ह्या मुंग्या वगैरे नेहमीच निघत असतात. आता या मुंग्यांचे बरेच प्रकार आहेत. काही मुंग्या बारीक असतात, काही लाल मुंग्या असतात, तर काही मोठ्या मुंग्या असतात. आणि ह्या मुंग्या आपल्या परिसरामध्ये दिसतो आणि त्या चावतात म्हणून आपण त्यांना टाळत असतो, घरामध्ये येऊ देत नाही. तर कधीकधी या आपल्या साखरेच्या डब्यामध्ये लागत असतात आणि आपण वैतागलेलो असतो. परंतु मित्रांनो, मुंग्या हा सजीवांचा घटक आहे. तर आता एक कुतूहलाचा विषय म्हणून मी या मुंग्यांविषयी तुम्हाला माहिती देत आहे. तर मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी मुंग्या पाहिलेल्या असतील. त्या मुंग्या कधी एका जागेवर थांबलेल्या नसतात. तर मुंग्यांना विश्रांती काय असते हे माहीतच नसतो. सतत त्यांची धावपळ सुरू असते, हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहे. त्यांची गणना बुद्धिमान प्राणी म्हणून केले जाते. मानवानंतर नंबर 2चे बुद्धिमान प्राणी म्हणून मुंग्यांचा उल्लेख केला जातो. एका संशोधनामध्ये असे आढळून आले की मुंग्या त्यांच्या आजारी साथीदारांवर उपचार करतात आणि गरज पडल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करत असतात. मानवानंतर शस्त्रक्रिया करण्याची क्षमता असलेला मुंगी हा एकमेव जीव आहे. म्हणजे माणूस जसा आपल्या साथीदारावर किंवा दुसऱ्या माणसावर शस्त्रक्रिया करू शकतो, तशा मुंग्याच ह्या सजीवसृष्टीमध्ये एकमेव प्राणी आहे की ज्या आपल्या इतर साथीदारांवर सतत काहीतरी शस्त्रक्रिया करू शकतात किंवा उपचार करू शकतात. मुंग्यांमध्ये जखम ओळखण्याची व त्यावर उपचार करण्याची जन्मजात क्षमता असते, असे एरिक फ्रॅक यांच्या नेतृत्वातील संशोधनामध्ये करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे. आणि हा तिथला लेख आहे जो मी आता तुम्हाला सांगत आहे. तर आता पाहूया की आपण या मुंग्यांचे नेमके वैशिष्ट्ये काय आहेत. तर मित्रांनो, फ्लोरिडामध्ये, जे की अमेरिकेमध्ये आहे, तर तिथं मुंग्यांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की त्यांच्या जखमी साथीदारांच्या जखमा स्वच्छ करतात आणि खराब झालेले अवयव कापण्याचे काम ह्या मुंग्याच करतात. ही प्रक्रिया तंतोतंत ज्याप्रमाणे डॉक्टर शस्त्रक्रिया करतो त्याद्वारे ही मुंग्या आपला साथीदारावर प्रक्रिया करत असतात आणि तो निकामी झालेला अवयव काढून टाकतात. बिलकुल डॉक्टरसारखी सेम टू सेम प्रक्रिया असते. या मुंग्या कॅम्पोनोड्स फ्लोरिडन्स या प्रजातीच्या आहेत आणि इतर भागाला नुकसान होत नाही, अशा प्रकारचा हा मुंग्यांचा वैशिष्ट्य आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार मानवानंतर इतर सजीवांमध्ये अवयव कापून उपचार करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. मुंग्या शरीराच्या खराब झालेल्या भागाला अशा पद्धतीने कापतात की शरीराच्या इतर कोणत्याही भागाला इजा होणार नाही. सेम टू सेम डॉक्टरसारखी प्रोसेस आहे मित्रांनो. संशोधनात असे आढळून आले की ज्या मुंग्यांच्या शरीराचा भाग कापल्याच्या नंतर त्यांची जगण्याची क्षमता 40% होती, तर त्यावर मुंग्यांनी शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर त्यांची जगण्याची क्षमता ही 90 ते 95% वाढली. अशा प्रकारे मित्रांनो, मानवानंतर जर दुसरा कोणता प्राणी असेल तर त्या मुंग्या आहेत, ज्या की स्वतःवरच वैद्यकीय उपचार करत असतात. आणि यांचा अजून दुसरा वैशिष्ट्य म्हणजे हे ऑपरेशन करताना दुसरे प्रतिजैविक वगैरे काही वापरत नाही, हे मात्र वेगळी. ज्याप्रमाणे माणसाला गुंगीचे औषध दिले जाते त्याप्रमाणे मुंग्या देत नाही. अवयव कापल्याच्या नंतर मुंग्याच हा एकमेव प्राणी आहे की वेदना सहन करू शकतात. इतर दुसरा कोणताही प्राणी तेवढी तीव्र वेदना सहन करू शकत नाही, एवढी ताकद मुंग्यांमध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मित्रांनो.